नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओळख थोरांची या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20 शिकणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे ओळख थोरांची। ओळख थोरांची या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या धड्याच्या पहिल्या भागामध्ये आपण ऑलिम्पिक वीर कुस्तीपटू श्री खाशाबा जाधव यांची माहिती जाणून घेतली। आता ओळख थोरांची या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण HMT ही भाताची जी नवीन जात शोधून काढली त्या कृषीभूषण संशोधक शेतकरी श्री दादाजी रामजी खोब्रागडे यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून या ओळख थोरांची या पाठामध्ये आपण त्यांची माहिती जाणून घेऊया। ओळख थोरांची भाग 2 दादाजी रामजी खोब्रागडे संशोधक शेतकरी। इथे बघा यांचा फोटो दिसत आहे। तुम्ही जर नेटवरती सर्च केला तर तुम्हाला यांच्याबद्दल माहिती पण मिळेल। कोण होते हे दादाजी रामजी खोब्रागडे? जाणून घ्यायची ना सर्वांना यांची माहिती। चला तर मग आपण पाठ्यपुस्तकाला या परिच्छेदामधील समजून घेऊया। तांदळाच्या अनेक जाती आहेत, त्यापैकी एका जातीचे नाव आहे HMT। आता बघा तुम्ही तांदूळ खाता की नाही? आवडतात ना सगळ्यांना? तांदळापासून काय काय बनवलं जातं? भात सगळ्यांना तर रोज जेवणामध्ये लागतो। त्याच्यानंतर तांदूळ कशासाठी वापरतो आपण? भाकरी बनवण्यासाठी। अगदी बरोबर, तांदळापासून भात किंवा आपण भाकरी खातो। याच्या व्यतिरिक्त तांदळाचे अनेक उपयोग असतात, अनेक पदार्थ आपण बनवतो। तांदळाची खीर पण बनवली जाते किंवा मग इडली वगैरेसाठी सुद्धा तांदळाचा उपयोग केला जातो। तांदळाचे मोदक पण बनवले जातात। तांदळाच्या पिठापासून आपण मोदक पण बनवतो। तांदळाच्या चकल्या, पापड सुद्धा केले जातात। तर अशा ह्या विविध पदार्थ आपल्याला तांदळापासून खायला मिळतात। मग असे ही तांदळाच्या ज्या अनेक जाती आहेत त्यापैकी एक जात म्हणजेच HMT। तांदळाची ही नवी जात शोधून काढली ती एका शेतकऱ्याने आणि त्यांचे नाव दादाजी रामजी खोब्रागडे। ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे। दादाजींचे वडील रामजी ते फार काळजीपूर्वक शेती करायचे। पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे। पेरणी करणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शेतामध्ये विविध कामं केली जातात। शेत तयार करण्याच्या अगोदर ती नांगरणी होते। पाहिलं असेल ना शेतामध्ये बैलांना घेऊन ते लाकूड पाटी लावून त्याच्या बरोबर शेत नांगरणी करतात। आता अगोदर बैलांच्या उपयोगाने शेतामध्ये नांगर टाकून नांगरणी केली जायची, पण आता आपण शेतात कशाने नांगरणी करतो? ट्रॅक्टरने। अगदी बरोबर। मग ती नांगरणी झाल्यानंतर मग जेव्हा आता कळतं की चला पावसाचं वातावरण आलेलं आहे, पाऊस सुरू झालेला आहे, पहिला 1-2 पाऊस झाल्यानंतर मग लोक काय करतात? शेतामध्ये पेरणी सुरू करतात। आता ही पेरणी सुरू करत असताना जे धान्य लावायचं असेल किंवा जे पीक काढायचं असेल त्याची बी असते, ती बी शेताच्या त्या मातीमध्ये पुरली जाते किंवा टाकली जाते आणि नंतर मग ती अशी थोड्या अंतरावरती त्या बिया टाकल्या जातात आणि मग त्याला आपण म्हणतो पेरणी। मग ह्या पेरणी करण्यासाठी बियाणे, जे बी आपण टाकतो की नाही, ज्या पिकाचं बी आपण टाकतो त्याला आपण काय म्हणतो? बियाणे। मग इथे लेखक सांगत आहे की पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे आणि बियाण्यांमध्ये जे काही खराब दाणे बाजूला काढायचे। आणि दादाजींनी वडिलांना असे का करता म्हणून विचारले, तेव्हा वडील म्हणाले, चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते। उगवण म्हणजे उगवणे, की जर आपल्याला जे पीक काढायचं आहे त्याचं बी जर चांगले असेल तर त्याचं उत्पन्न किंवा ते चांगल्या प्रकारचं त्याचं पीक उगेल। म्हणून रामजी म्हणजेच दादाजींचे वडील हे चांगले बी निवडून ठेवायचे आणि नंतर ते चांगले बीज शेतामध्ये पेरायचे। आणि तेव्हा ते वडिलांनी त्यांना सांगितलं की जर तू चांगले बी पेरले तरच पीक चांगलं येईल, जर तू खराब बी पेरलंस तर पीक चांगलं येणार का? नाही। मग तेव्हापासून दादाजींनी बियाणे निवडण्याची सवय लागली।
तशीच निरीक्षणाचीही सवय लागली. मग बघा, लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांना एक गोष्ट सांगितली होती, तेव्हापासून त्यांनी पण ती सवय स्वतःला लावून घेतली की ते पण शेतकरी होते की नाही, दादाजीसुद्धा शेतकरी होते. आणि मग तेव्हापासून ते बी जेव्हा त्यांना लावायचं असायचे, बियाणे जेव्हा त्या शेतामध्ये पेरायचं असेल तेव्हा ते काय करायचे, ते बियाणे निवडून घ्यायचे आणि त्याबरोबर त्यांची निरीक्षण क्षमतासुद्धा चांगली झालेली होती. ते मोठे झाले आणि शेती करू लागले. एकदा शेतात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. आता बघा, जेव्हा तांदळाचं पीक घेत असतो की नाही, तर ते छोटे छोटे जे पीक येतं त्याला आपण भात असे म्हणतो. ते बियाणे असतं त्याचे ते भात पेरलं जातं. मग ते थोडं लांब होतं आणि ते लांब झाल्यानंतर पुन्हा ते एका जागेवरून काढून दुसऱ्या जागेवरती वेगवेगळ्या अंतरावरती लावलं जातं. आणि जसं ते मोठं होतं तसं तसं त्याला ते दाण्यांचे युक्त अशा त्या शेंगा निघत जातात. त्याला ते एकदम बारीक बारीक असतं, त्याला आपण ओंब्या असे म्हणतो. आणि मग त्यांनी निरीक्षण केलं. शेतामध्ये फिरत असताना त्यांच्या लक्षात आलं की भाताच्या काही ज्या ओंब्या आहेत ना, ते जास्तच गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. आणि मग ते इतर पिकांच्या पेक्षा ते गडद पिवळ्या रंगाचे थोडे पीक त्यांना वेगळं वाटलं. म्हणून त्यांनी नेमक्या त्या हेरून ठेवल्या, म्हणजे त्या लक्षात ठेवल्या आणि त्या बाजूला काढून घेतल्या. आणि त्या परिपक्व झाल्यानंतर बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवल्या. मग आता बघा, जे पूर्ण शेतामध्ये त्यांनी जे काही पेरणी केलेले असतील तर त्याच्यामध्ये ज्या काही गडद पिवळ्या रंगाचे ओंब्या तयार झालेल्या होत्या ते त्यांनी लक्षात ठेवल्या की इथे ह्या गडद पिवळ्या रंगाच्या ओंब्या होत्या. नंतर ते जेव्हा परिपक्व झाले की तेव्हा जे दाणे एकदम चांगल्यापैकी आले त्याला, मग तेव्हा त्यांनी त्या काय केले, त्याचे दाणे बाजूला काढून ठेवले पिशवीमध्ये. आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी काय केले, मग आता हे वर्ष झाल्यानंतर मग आता तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा पीक घेतो की नाही तर त्याच्यातले त्या दाणे आपण काढून ठेवतो आणि नंतर पुढच्या वर्षी तेच दाणे आपण बियाणे म्हणून वापरतो. जसे की बघा, आता बरेच असे असतात पीक, शेंगा आपण म्हणतो, भुईमुंगीच्या शेंगासुद्धा आपल्याला बघा कसं करावं लागतं, त्या शेंगा पहिलं फोडावे लागतात, ते शेंगदाणे आपण बियाणे म्हणून वापरतो की नाही. तसेच अनेक कडधान्य किंवा असे धान्य असतात, त्यांचे बी आपण जपून ठेवतो आणि नंतर पुढच्या वर्षी आपण लावण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. मग तसंच दादाजी यांनी केलं. त्यांनी ज्या काही गडद पिवळ्या रंगाच्या ज्या काही ओंब्या आल्या होत्या त्याचे ते बियाणे त्यांनी बाजूला काढून ठेवलेले होते की नाही, त्या पिशवीमध्ये बाजूला काढून ठेवले होते. मग पुढच्या वर्षी त्यांनी काय केलं, बियाणे म्हणून ते बाजूला काढून ठेवलेल्या गडद पिवळ्या रंगाचे जे काही बी होते त्यांनी त्या शेताच्या मधोमध पेरले. आता शेताच्या मधोमध का पेरले, आता बघा कधी कधी काय होतं की आपण सुद्धा एक पीक घेत असताना त्याच्यामध्ये छोटं दुसरे पीक पण लावत असतो. मग ते एक विशिष्ट जागा आपण तिथे सोडतो आणि तिथे ते लावतो, म्हणजे मग ते वेगळेपणा आपल्याला जाणवतं. तसंच मग त्यांनी पुन्हा भाताची लागवड केली असणार आहे आणि एक मधला जो टप्पा असेल तिथे त्यांनी त्या विशिष्ट गडद पिवळ्या रंगाच्या ज्यांना बियाणे जे होते ते तिथे त्यांनी पेरले आणि बियाणे शेताच्या मधोमध पेरले. त्यांच्या लक्षात आले की या बियाणांपासून आलेल्या ओंब्यांना इतरांपेक्षा अधिक दाणे आहेत. आणि बघा, आता त्यांची निरीक्षण क्षमता हळूहळू जास्तच वाढत होती. त्याने ते हेरलं होतं, निरीक्षण केलं होतं. आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा त्याने ते पीक लावलं तर त्यांना त्याचा उपयोग काय झाला की त्यांना असं कळालं, असं समजून आलं की जे बियाणे त्यांनी लावलेलं होतं ना, तर त्या बियाणांचं जे पीक होतं ते इतर ओंब्यांच्या दाण्यांपेक्षा त्यांची दाणे होते ना ते जास्त आले होते. आणि त्यांनी असे अनेक वर्ष मग केले. त्यांची खात्री पटली की हे बियाणे अधिक उत्पादन देऊ शकते. त्यांनी गावातील लोकांना ती लावण्याची विनंती केली, पण कोणी तयार झाले नाही. मग बघा, आता कदाचित त्यांच्याकडे शेती कमी एकराची असल्या कारणाने त्यांना जास्त उत्पन्न घेता येत नव्हते. पण जी गोष्ट त्यांना कळाली आणि त्याच्यामुळे जर उत्पन्न जास्त होत असेल तर त्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे असा विचार त्यांनी केला. आणि म्हणून गावातील बऱ्याच लोकांना त्यांनी ते बियाणे लावण्याची विनंती केली, पण कोणी तयार झाले नाही. कारण की बघा, नवीन काही गोष्टी जेव्हा करायच्या असतात ना, नवीन काही चेंज करायचे असतात तेव्हा लोक लगेच तयार होत नाहीत. मग त्यांनी सगळ्यांना विनंती केली. शेवटी भीमराव शिंदे तयार झाले. त्यांनी 4 एकरांवर पहिल्यांदा ते बियाणे वापरले आणि आश्चर्य असे की अवघ्या 4 एकरामध्ये 90 क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले. बघा, आता त्यांचं ऐकून भीमराव शिंदे
यांनी 4 एकरामध्ये पहिल्या वर्षी असं होतं की त्यांनी ते वेगळ्या प्रकारचं बियाणं लावलं होतं आणि त्याचा फायदा त्यांना फार झाला. काय आश्चर्य झालं की अवघ्या फक्त 4 एकरामध्ये किती क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले होते त्यांना? 90 क्विंटल. आता 1 क्विंटल म्हणजे किती होतं? 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. मग असे 90 क्विंटल म्हणजे किती होणार ते तुम्ही करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. मग अशा रीतीने 4 एकरांमध्ये पहिल्यांदा 90 क्विंटल तांदळाचे उत्पादन एका शेतकऱ्याला झालं होतं. तळोदी बाळापूरच्या बाजारात हा तांदूळ गेला तेव्हा त्यावर व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या. आता बघा त्याचं जे तांदळाचे उत्पन्न जे निघालं होतं ते अत्यंत अप्रतिम असं उत्पन्न आलं होतं आणि जेव्हा हे तांदळाचं उत्पादन व्यापाऱ्याकडे विकण्यासाठी तळोदी बाळापूरच्या ज्या बाजारात तांदूळ गेला ना तेव्हा तिकडच्या व्यापाऱ्यांनी ते तांदूळ पाहिल्यावरती ते घेण्यासाठी अक्षरशः झुंबड घातली, उड्या मारू लागले. तेथेच या तांदळाचे नाव पडले HMT. वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या संशोधक शेतकऱ्याने हंगामाच्या काळात मुलीच्या 1.5 एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. तर आता बघा हे शेतकरी होते की नाही, दादाजी हे शेतकरी होते. मग वर्षभर शेतमजुरी करायची आणि त्याच्यावरतीच त्यांचं पोट पाणी वगैरे भरायचं. मग अशा या संशोधकाने शेतकऱ्याने हंगामाच्या काळामध्ये त्याच्याकडे कदाचित शेती नसेल किंवा काहीतरी कारणास्तव त्यांनी त्यांच्या मुलीच्या 1.5 एकर शेतीमध्ये अनेक प्रकारचे असे बियाण्यांचे वगैरे प्रयोग केले आणि त्यांनी तांदळाच्या एकूण 8 जाती शोधून काढल्या. मग दादाजी यांनी तांदळाच्या किती जाती शोधून काढल्या होत्या? 8. या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषीभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मग बघा अशा ह्या सर्वसामान्य वर्षभर मजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्या ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याला शास्त्रज्ञाचा कृषीभूषण बघा शेतकरीसाठी हा विशिष्ट प्रकारचा पुरस्कार दिला जातो की शेती व्यवसायामध्ये जे काही विशिष्ट प्रकारचे कार्य केले जातात त्याच्या संदर्भात हा कृषीभूषण हा पुरस्कार दिला जातो. मग तो शेतकरी शास्त्रज्ञाला कृषीभूषणसह असा पुरस्कार दादाजी यांना देण्यात आलेला होता. अवघ्या 1.5 एकर शेतावर प्रयोग करणारा असा हा शेतकरी होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथे त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला थोडं उपक्रम करायचा आहे. नवीन काही शोधूया. धान्य आणि फळांच्या दुकानात जायचं आहे. खालील वस्तूंच्या जातींची नावे विचारा आणि यादी करा. आता बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूंची नावे दिलेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असले पाहिजे किती प्रकारच्या जाती असतात, कोणत्या जाती असतात. त्याच्यामध्ये गहू, केळी, ऊस, डाळिंब, तांदूळ, संत्रे, ज्वारी, आंबे, तूर. तर ह्या सगळ्यांची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नेटवरती सर्च केले तरी तुम्ही ते पाहू शकतात. नंतर तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्याची यादी तयार करा. तर तुम्हाला जे आवडणारे पदार्थ असतात आणि माहिती असतील किंवा नसतील त्या पदार्थांची नावं तुम्ही लिहू शकतात. जसं की भात आणि भाकरी करतोच आपण, डोसे करतो किंवा मग इडली करतो. त्याच्या व्यतिरिक्त पापड असतात. असे अनेक पदार्थ तयार केले जातात. आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तांदळाचे उत्पादन घेतले जाते याची माहिती मिळवा आणि लिहा. तर हे तुम्हाला उपक्रम स्वतः करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण HMT या नवीन भाताच्या प्रकाराचा शोध काढणाऱ्या एका शेतकऱ्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली. हा पाठ इथे संपला. धन्यवाद.